महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। पोलादपूर तालुक्यातील संभाव्य दरडग्रस्त गावांसाठी शासनाला अहवाल सादर करून ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी प्रयत्न। मंत्री भरतशेठ गोगावले यांची ग्वाही। गेल्या आठवड्यातील अतिवृष्टीमुळे पोलादपूर तालुक्यातील नाणेघोळ, सडे, किनेश्वर, पेटवाडी, ओंबळी आणि क्षेत्रपाळ या गावांमध्ये जमिनीला भेगा पडल्या, तसेच दरडी कोसळल्या आहेत। याबाबत त्याच्या बैठकीमध्ये सरकारला सर्व माहिती देऊन आपत्ती निवारणाचा अहवाल तयार करून शासनाला दिल्यानंतर ग्रामस्थांच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेण्यात येईल। या संदर्भात महाड येथे शुक्रवार सर्व शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येऊन नैसर्गिक आपत्तीचा आढावा घेण्यात येईल, अशी माहिती राज्याचे फलोत्पादन, रोजगार हमी योजना व खार जमीन विकास मंत्री भरतशेठ गोगावले यांनी प्रस्तुत प्रतिनिधींशी बोलताना दिली। पोलादपूरचे सभापती अविनाश शिंदे, तालुका प्रमुख निलेश अहिरे, विभाग प्रमुख संजय मोदी, तानाजी निकम, अनिल भिलारे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक लक्ष्मण मोरे, माजी सभापती शैलेश सलागरे, कृष्णा नरे, राजेश डांगे, युवासेना तालुका प्रमुख विक्रम भिलारे, संपर्क कार्यालय प्रमुख सुनील तळेकर, तहसीलदार कपिल घोरपडे, पंचायत समिती अभियंता कांबळे, विस्तार अधिकारी हंबीर, कृषी विभागाचे पाटील, सडे ग्रामपंचायत अधिकारी त्रिशिला गंभीरे आदींनी दौऱ्यांमध्ये सहभागी राहून ग्रामस्थ आणि प्रशासनासमवेत मंत्री भरतशेठ गोगावले यांच्यासोबत चर्चा केली। सडेगावच्या हद्दीतील घरांच्या जोत्याला तडे गेले असून अतिवृष्टी काळात या तड्यांमधून पाणी घरांमध्ये आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले। नाणेघोळ येथे जमिनीला पडलेल्या भेगांमुळे लोकवस्तीला देखील धोका पोहोचल्याची माहिती तेथील ग्रामस्थांनी मंत्री गोगावले यांना सांगून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याची तयारी दर्शवली। किनेश्वर, पेटवाडी येथे डोंगरामध्ये जमिनीला भेगा पडून भविष्यात तेथील घरे दरडग्रस्त होण्याची भीती निर्माण झाली असल्याचे ग्रामस्थांनी सांगून घराच्या मागील बाजूला डोंगर आणि पुढे नदी असल्याने स्थलांतरित कुठे व्हायचे शासनाने ठरवावे, अशी भूमिका घेतली। क्षेत्रपाळ येथे लोकवस्तीच्या खालच्या बाजूला असलेल्या या डोंगरातून प्रचंड प्रमाणात 1200 मीटरहून अधिक लांबीचे दगड कोसळल्याने संपूर्ण लोकवस्ती धोकादायक परिस्थितीत असल्याचे मत मंत्री गोगावले यांनी तहसीलदार कपिल घोरपडे यांच्याकडे व्यक्त करून या सर्व संभाव्य धोक्यांसह त्या गावांमध्ये करायच्या उपाययोजनांबद्दल शासनाला अहवाल सादर करा, असे आदेश दिले। यावेळी मंत्री गोगावले यांनी अनेक वर्ष अनेक पिढ्या या गावांमध्ये आणि घरांमध्ये राहिलेल्या लोकांना संभाव्य धोक्याची पर्वा नसते, अशा वेळी त्यांच्या जीविताचे आणि मालमत्तेचे रक्षण करण्यासंदर्भात शासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे। त्यामुळे सध्या धोकादायक परिस्थितीतील गावांमध्ये ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करून भविष्यात देखील त्यांचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन होण्याची आवश्यकता असल्याने आपण शासनाच्या माध्यमातून पोलादपूर तालुक्यात अधिकाधिक पुनर्वसन वसाहती उभारण्यासंदर्भात प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली। महाड आणि पोलादपूर तालुक्यातील नद्यांमध्ये पावसापूर्वीच केलेल्या गाळ उपशामुळे 2005 आणि 2021 सारखी महापुराची परिस्थिती उद्भवली नसल्याबद्दल मंत्री गोगावले यांनी समाधान व्यक्त केले। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनराज गोपाळ, तृप्ती भोईर, पोलादपूर।